Who is Rajshekhar? Yes, answer. And Omkar. Please. Good afternoon, sir. I am Rajshekhar Arjun Yadav. I am the student of Industrial Chemistry Part First. Industrial chemistry. Yes, sir. I am student of Rashinga, sir. Today I am very happy to firstly I am very thankful to all of you to give us a chance to participate in this amazing poster presentation competition. Today I am going to present my poster on the topic Right to Food, a path for better life and better future. Today, firstly we have to know that what is the right to food. Right to food means there is a access or availability to everyone to access the nutritious, healthy, safe and sufficient food to lead a better and healthy life. जर आपण पाहायला गेलो तर प्रत्येकाला जगण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी एक न्यूट्रिशन पोषक आहार हा खूप गरजेचा असतो, जेणेकरून त्यांचा विकास होईल आणि त्यांच्या विकासासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण ग्रोथसाठी पोषक आहार हा खूप गरजेचा आहे. पण ज्यावेळी जर आपण पाहायला गेलो तर 2013 साली राईट टू फूड सिक्युरिटी ॲक्ट ज्यावेळी आला होता तर त्यावेळेचा संदर्भ वेगळा होता, की त्यावेळेचे काळ वेगळा होता आणि आत्ताचा काळ वेगळा आहे, त्याच्या संदर्भ वेगळा होत गेला. त्यावेळी लोकांना पॉप्युलेशन कमी होती, लोकसंख्या कमी होती, त्यावेळी प्रोडक्शन पण असं होतं आणि डिमांड पण त्यामुळे होती. पण आत्ता डिमांड आणि प्रोडक्शन यात खूप तफावत पाहायला गेलं. तर त्यामुळे काय होतं आहे, जे ऑर्गॅनिक फार्मिंग त्यावेळी केलं जातं, ज्यामुळे आपल्याला न्यूट्रिशियस फूड मिळत होतं. जर आपण आपल्या पूर्वजांना पाहिलं तर त्यांची शरीरदृष्टी, उंची ही कशी होती आणि आत्ता आपली कशी आहे, तर त्या कारणानुसार आत्ता खूप तफावत आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळे राईट टू फूड याला खूप आव्हाने पाहायला मिळतात. देर आर लॉट ऑफ चॅलेंजेस दॅट affects the right of food. Maybe it's hunger and malnutrition. The millions of peoples in worldwide facing the chronic hunger as well as malnutrition. जर आपण कुपोषणाचं जर आपण पाहायला गेलो, भूकमारी पाहायला गेलो तर वर्ल्ड वाईड सोमालिया या देशात 50%हून अधिक लोक हे भूकमारीच्या आणि कुपोषणाच्या अंडर जातात. आपल्या देशातच पाहायला गेलं तर 13 ते 14% आसपास लोक कुपोषणच्या अंडर जातात. त्यात 5 वर्षाच्या अंतर्गत जे असणारे लहान मुलं आहेत त्यांची तर अशी काही परिस्थिती आहे की 17 ते 18% मुलं हे ज्यांची उंची कमी होते, काहींचं वजन वाढतं आहे, त्याचबरोबर काहींची उंची खुंटवलीच जाते आणि अशी खूप पर्सेंटेजमध्ये होत चालले. त्यातल्या त्यात उत्तर प्रदेशमध्ये खूप होत जातं, कारण तिथं बेरोजगारी जास्त आहे आणि शेतीसाठी मानवाची परिस्थिती नाही. त्याचबरोबर राईट टू फूडला अफेक्ट काय करतं तर क्लायमेट चेंजमुळं काय होतं आहे तर शेतीला खूप फार तफावत किंवा शेतीवर इफेक्ट पडायला लागला आहे, ज्यामुळे बदलते हवामान असेल, कीटकनाशक असतील किंवा कीटकांमुळे होणाऱ्या नुकसान, यामुळे शेतीवर खूप सारं आणि अन्न उत्पादनावर खूप सारं अफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्याचबरोबर इनइक्वॅलिटी इन सोसायटी. देर आर डिस्पॅरिटीज इन रिसोर्सेस ॲज वेल ॲज फूड टू ॲक्सेस द फूड अनइव्हन इन द वर्ल्ड. जर आपण लोकात गरिबी आणि श्रीमंती यामुळे काय होतं आहे, जे पोषक अन्न मिळायला पाहिजे ते दोघांना मिळत नाही. जर गरिबांना आपण पाहायला गेलो, जर 2013 साली आपण पाहायला गेलो तर राईट टू फूड ॲक्टचं काय होतं तर प्रत्येकाला न्यूट्रिशियस फूड मिळावं यासाठी रेशन देत होते. रेशन व्यवस्था चालू केली तर प्रत्येकाला 3 किलो गहू 2 किलो तांदूळ दिले जात होते. पण आताच्या काळात ते मिळतं आहे, पण ज्यांना खरंच गरज आहे, जे फूटपाथवर राहणारे गरीब असतील किंवा वेशभूषेतील स्त्रिया असतील, असे बरेच आहेत, त्यांना खरंच मिळतं आहे का, यासाठी शासनाने त्याच्यावर मार्ग पाहिला पाहिजे. तर आपण बेटर फ्युचरसाठी काय केलं पाहिजे किंवा शासनाने काय केलं पाहिजे, यासाठी शासनाने जे सस्टेनेबल ॲग्रिकल्चर आहे, शाश्वत शेती, यावर त्यांनी भर दिला पाहिजे आणि शेतकऱ्यांना पाठिंबा दिला पाहिजे आणि त्यांच्यासाठी त्यांनी पावले उचलले पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी अन्न न्याय कायदा निर्माण केला पाहिजे. देर आर इन्श्युअर द फूड जस्टिस टू जेणेकरून ते बाहेर देशात आपण पाहायला गेलो तर ते अन्नाची तपासणी वारंवार करत असतात आणि जर अन्न हे त्या दर्जात नसेल किंवा व्हेजिटेबल्स फ्रूट्स त्या दर्जात नसतील तर त्यांचं लायसन्स ते हॉटेलचे वगैरे कॅन्सल करतात. पण आपल्यात काय होतं आहे तर त्यावर लक्ष दिलं जात नाही. सहसा बरेच असं करप्शन सिस्टीम करप्ट झाले बऱ्यापैकी आणि त्यामुळे होतं आहे. तर शासनाने यावर लक्ष दिलं पाहिजे की जेणेकरून अन्न व्यवस्थापन सुधारेल आणि भविष्यात येणारे अन्नाची तफावत हे थांबेल. त्याचबरोबर लोकांमध्ये जागरूकता आणि एज्युकेशन हे निर्माण होणं गरजेचं आहे. एज्युकेशन अवेअरनेस इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट एव्हरीवन हॅज टू डू दॅट. देर इज जर आपण पाहायला गेलो तर पूर्वी लोक ग्राहक काय करायचे, दुकानातून काय आणले तर लक्ष देत नव्हते, पण आत्ता काय करायचं एक्सपायरी डेट चेक करतात. पण एक्सपायरी डेट चेक केली म्हणजे झालं का,
त्यात काय न्यूट्रियंट्स आहेत किंवा ते आपल्यासाठी पोषक आहे का हे बघणं खूप गरजेचं आहे. आता पहिलं काय होतं की चला गावाकडे, मग माणसं काय करायची गावाकडे जायचे आणि न्यूट्रिशन पण आहे. पण आता लोकांचं काय झालं आहे चला शहराकडे गेल्यामुळे लोकसंख्या वाढली आणि अन्न उत्पादन यात तफावत निर्माण झाली, त्यामुळे केमिकलयुक्त त्यांना खायला मिळतं आहे. आपल्या लोकल शेतकरी आहेत त्यांना आपण प्रमोट केलं पाहिजे की ऑर्गॅनिक शेती करा आणि जो आपला चांगला माल आहे किंवा साखर वगैरे जे बाहेरच्या देशात जाते आणि आपण निकृष्ट दर्जाचा माल आपल्याकडे ठेवला जातो ते बंद केलं पाहिजे. त्यामुळे लहान मुलांना बी त्रास होतो, आपल्याला बी डायबिटीज वगैरे असे त्रास होतात. ते बंद करून आपण आपले जे मार्केट आहे लोकल मार्केट त्याला सपोर्ट केला पाहिजे आणि आपलं जे स्वदेशी माल आहे ते उत्पन्न बी करायला पाहिजे आणि आपणच स्वतः वापरात आणायला पाहिजे. ही सुरुवात आपल्यापासून केली तर या प्रेझेंटेशनचा काहीतरी अर्थ होईल.